प्रतीक चौधरी सरांचे शुभ आगमन झालंय. नितीन मेडिकलचे सर्व त्याचं देखील इथे शुभ आगमन झालं. साहेब आपण चेस होती आपली जागा निश्चित करायची आहे. पहिलाच बॉल गेम स्टार्ट झाले आणि बॅटची वेज सध्या तरी अनेक फिल्डर विकेट किपरला जॉईंट झालेत. हाफ फील्ड जास्त होती त्याच्यानंतर हा स्पीड तिथे आपण अनेक फिल्डरचा पाहिला. एकच सिंगल अकाउंट खुल्ले झाले. टोटल धावा फलकावर अंकित झाल्यात 1 धाव. सुरुवात झाली इंटरेस्टिंग बॅटलकडे आपण वळत आहोत. इंटरेस्टिंग बॅटलमध्ये या युद्धामध्ये सुरुवात झाली. आज घमासान युद्धामध्ये पाहायला मिळतात. विनायक पडवळ आणि त्याच्या सोबतीला विजय पडवळ ब्रदर्स पाहायला मिळत आहेत. 1771 ग्रुपचे हे 2 खेळाडू पाहायला मिळतात. पडवळ पाला टीमचे यंगस्टर बॅटर त्याच्यानंतर ड्रिल डॅशिंग पर्सनॅलिटी डायनामाइक खेळाडू पाहायला मिळत आहेत. नितीन फळेचा पहिलाच बॉल फुलटॉस होता. फुलटॉसवर धाबा वसूल होतील का नाही कदाचित तिथे दडलं काय आणि हा महत्वाचा काय आहे निर्णय त्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत. टीव्ही अंपायरकडे सोपवलंय. आमच्या टीव्ही अंपायरकडे चला आपण हा चेक करायचा आहे. इट इज द कॉल्स आहेत का विकेट आहे ते पाहायचं. आणि आता निर्णय लागलाय. निर्णय आहे विकेट फलंदाज बाद. आज जबरदस्त टिपल्या तिथे शेवटच्या मोमेंटला हा महत्वाचा झेल. जान जाए लेकिन शान ना जाए. विकास फोर्डे विजय ठाकरे सरांच्या वतीनं विकाससाठी हा महत्वाचा झेलसाठी 500 रुपयाचं प्राइज आमच्यापर्यंत पोहोचले. आणि रवींद्र फडे सरांच्या वतीनं नितीन फळडेसाठी 100 रुपयाचा रोख प्राइज झाला. कारण प्रति विकेटसाठी त्यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं प्राइज आहे. ॲडव्होकेट रवींद्रजी फळडे सरांच्या वतीनं बॅक टू बॅक 3 षटकारासाठी उपसरपंच डोकाम त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे आणि प्रति विकेटसाठी 100 रुपयाचं प्राइज आहे. टोटल धावा 1 अर्जित झाले. 1 विकेटचं लॉस झाले. पहिलं स्पेल चालू आहे. सलामीचं पहिलं षटक नितीनच्या बाजूने फेकलं जात आहे. फुल टॉस होता. लोअर फुल टॉस बॅटची एज लागले. फ्लाय स्लीपर तिथे तैनात होता. त्याने हा बॉल अडवला. कदाचित एका सिंगलनं धावफलक पुढे जाते. टोटल धावफलकावर पाहायला मिळतील 2 धावा. अन्याय कोणावर होणार नाहीये. नियम सर्वांना सारखेच आहे. दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. नियम सर्वांना सारखेच आहे ही आपण नोंद घ्यायची आहे. अन्याय कोणावर होणार नाहीये. आमचे आज पंच पाहायला मिळतात. तावडे सर त्यांच्या सोबतीला चंदू सर जोडले आहेत. आजच्या दिवसामध्ये जॉईंट झाले आहेत. टोटल 2 टॉस होता. बॅटची एज बॅटचा बॉटम मधला भाग बॅटला बॉलला लागला. 2 एज एकच सिंगल धावफलक पुढे जात आहे. टोटल धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत 3 धावा. अगदी चमचमत्या ट्रॉफ्या संपूर्ण टीमसाठी मनमोहक ट्रॉफ्या विद्यमान अर्थातच 71 ग्रुपचे अध्यक्ष सर्व अर्थातच उद्योजक आहेत. एक चांगले व्यक्तिमत्व आहेत. अर्थातच
विशालजी पडवळ सरांच्या वतीने या ट्रॉफ्या लाभल्या गेल्या आहेत. ओ शपथ झालेत आणि कदाचित या बॉलचा निर्णय काय गुड फास्ट स्पॉटवरती बॉल आदळला आणि त्याच्यानंतर एस्ट्या उद्ध्वस्त झाला, फलंदाज झाला बाद. विकेट क्रमांक 2 ही दवलीकरांनी कमाल केली, कमालीची बॉलिंग स्वतःला बनवलं. ज्या पद्धतीने बॉलिंग केली जाते टोटल 3 धावा धावफलकावर ऍड झाला, 2 गडी जरी बाद झाले आणि 200 रुपये ऍड झालेत नितीन पडे सरांच्या अकाउंट मध्ये. सगळे तरी ते प्राइस आमच्यापर्यंत पोहोचवले. यदवली गावातील गोड व्यक्तिमत्व फडे सरांच्या वतीनं या संपूर्ण संदेश यदवलीकरांसाठी ही परभणी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 विकेट ॲडव्होकेट फडे सरांच्या वतीनं उपसरपंच डोळफाम, त्याच्यानंतर एक चांगले व्यक्तिमत्व देखील आहे त्यांच्या माध्यमातून एक चांगली परभणी यदवलीकरांसाठी आले. टोटल क्रमांक 1 झाले, परंतु ही ओव्हर्स कशी समाप्त केली जाईल याचकडे जास्त नजर आहेत. एकच सिंगल, एक सिंगल येते, एका सिंगलनं धावफलक पुढे जात आहे. टोटल धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत 4 धावा. 2 विकेटचं लॉस झालंय. कमालीची गोलंदाज नितीन केले. टोटल 4 धावा धावफलकावर ऍड झाला, 2 विकेटचं लॉस ही डब्ल्यू टीम साठी. या सुवर्ण अगदी परभणी धावून येते. टीम ऑन झाले आमच्या फळडे सरांचे, ज्यांच्या माध्यमातून या कमालीच्या अगदी सूचना येत आहेत, कमालीच्या प्राइजेस येत आहेत. प्राइजेस विकेट कमावा लागेल. सन्माननीय मोनिका ताई पालवे इथे पानवे मॅडम उपस्थित होत्या. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण मुख्यमंत्र्यावरती असं नव्हता जिजाऊ संघटनेचे सर्व मोनिका ताई पालवे इथे खूप खूप धन्यवाद. त्यानंतर त्यांच्या समावेत पानवे मॅडम इथे उपस्थित होतात. त्यांच्या समितीचा सरपंच साहेब आणि किशोरजी दसाडे साहेब इथे उपस्थित होतात. त्यांच्या समावेत खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण या मुख्यमंचावरती असं नसतं झालं, या गावाला आपण भेट देण्यासाठी इथे उपस्थित होत आहेत. तुमचं गोड कौतुक आहे मॅडम. आपण मुख्यमंचावरती असं नसतं का. थँक्यू. टोटल 4 धावा धावफलकावर ऍड झाला, 2 विकेटचं लॉस झालंय. षटक दुसरं चालू होतं. दुसऱ्या षटकामधील पहिला बॉल आपल्या टीमला सुरुवात करून देतोय प्रशांत हा गोलंदाज. टोटल चंदू स्ट्रायकर एंडला, त्याच्या सोबतीला विनायक देखील आहे. सलामीचा खेळाडू प्रशांत तयार झाला पहिल्या ओव्हर्स मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल. हा ट्रॅकर जागा बनवली, रफ्तार पाहायला मिळेल या बॉल्सवर आणि बॉल निघून चालला आता सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स मिळतील 4 चौकार. ज्या पद्धतीने स्ट्रोक पाहायला मिळाला, कमालीची ताकद वापरले गेले आणि क्रिकेटसाठी जे अत्यावश्यक बॉडी फॅसिलिटी जी असते ना ती बॅटर चंदूकडे इथे अवेलेबल आहे, ज्याच्या बॅटमधून उत्तुंग फटका पाहायला मिळालाय. टोटल धावा धावफलकावर पाहायला मिळतात 8 धावा. सरासरी चांगली गाठा बी लागेल. ॲव्हरेज काढला तर या प्रति ओव्हर्समध्ये जर 16 ते 17 धावा बनल्या 5 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. या 5 ओव्हरमध्ये 40+ धावा बनला तर चांगलं टार्गेट दिलं जाईल. फुल टॉस वर 6 धावा वसूल करताना मिळतील. वाऱ्यासहित चेंडूला फेकून दिले लांबच लांब, दूरच दूर, गोईंग अँड गॉन. टाटा बाय बाय. सीमारेषेच्या बाहेर हा धक्का षटकार. जबरदस्त बॅटिंग आणि बॅटिंग ज्या पद्धतीने 2 चेंडूवरती 10 धावा वसूल झाल्यात. टोटल धावा धावफलकावर पाहायला मिळतील 14 धावा. वाऱ्याचा प्रवास सुटलाय तितकाच त्याच पद्धतीने बॅटिंग केली जाते. चौथ्या स्टाईलनं ज्या पद्धतीने ग्रामीण क्रिकेट चालू आहे, ग्रामीण क्रिकेटमध्ये गावाचा विचार, गावाच्या नावासाठी आपण खेळत असतोय. टोटल धावा धावफलकावर एकावर 4 लागल्यात. 14 धावा धावफलकावर. दुसरं स्पेल जसं चालू झालं तसं दुसऱ्या स्पेलवर इथे आक्रमण केलंय. अप ट्रॅकर होतं, खेळायचा होता, थांबवलं जात आहे. सेफ झोनला दाखल झाला बॉल, धाव येणार नाहीये आणि टोटल धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत 1 14 धावा धावफलकावर. 2 विकेटचं जरी लॉस झालं, धावेंचा शोध चालू आहे, धावा येत आहेत. मैदान देखील सुरेख पाहायला मिळत आहे आणि मैदानच्या साईडला आपण थोडं लक्ष दिलं तर हिरवीदार झाडी पाहायला मिळते. प्रेक्षकांकरिता चांगले खेळाडू कक्ष उभारले गेलेत. या बॉल्सवर चिन्ह काय?
आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराज चषक 2025 पर्व पहिला आणि पर्व पहिल्यामध्ये आजचा दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसामध्ये जर पाहिलं तर आज प्रमुख पाहुण्यांच्या अतिथीमध्ये आपल्याला मॅडमचं आगमन होताना पाहायला मिळेल. सन्माननीय मोनिका ताई पानवे मॅडम इथे उपस्थित झाले. त्यांचं गोड कौतुक आपण करूया. या चषकावरती या मुख्य मंचावरती सध्याच्या घडीला आपल्याला उपस्थित असलेली अतिशय एक आपल्या या नगरीमध्ये चांगल्या दर्जाचं काम त्याच्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. ते जिजाऊ संस्थेच्या सर्व सन्माननीय मोनिकाताई पानवे मॅडम इथे उपस्थित होताना पाहायला मिळतात. तर मी विनंती करेल की मॅडमचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती की मी सन्माननीय जयजी बर्डे सरांना विनंती करेल की आपण मॅडमांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्यमंचावर द्या. सर आपण फक्त 1 सेकंदासाठी 1 मिनिटासाठी या सामना थोडा थांबवायचा आहे. मॅडमांचा यथोचित मान सन्मान केला जातो. प्लीज एकच बघा का. ओके सर चालेल 2 मिनिटं. थँक्यू. चालेल सर एक ओव्हर बॉल टाकून घ्या. थँक्यू. तर जाऊया पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला रंगली जाते मॅच. एका बाजूला हेदवली संघ तर एका बाजूला 77-71 ग्रुप पडा संघ प्रशांत. ओहो पाईन लक्षण देखील प्रयत्न जर पाहिला हा चेंडू वाईट आलाय. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल आणि एक्स्ट्राच्या धावीने धावसंख्या फुलकावरती 18 जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. चांगली गोड व्यक्तिमत्व आज आपल्या या विभागाला लागलेल्या आपल्या आज ही धन्य पुण्य झाली आणि खूप चांगली व्यक्ती आपल्या या चषकाला मिळाला. सन्माननीय रवींद्रजी परडे सरांच्या माध्यमातून आणि किशोरजी दसाडे सरांच्या माध्यमातून आज पानवे मॅडम इथे आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळते. त्यांचं पुन्हा एकदा शब्द सन्माने खरं सहर्ष स्वागत आणि गोलंदाजावरती इथे मोठा आक्रमक होताना पाहायला मिळते 4 धावा. तर वळी आता पुन्हा एकदा आपण मुख्य मंचाकडे. सन्माननीय आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025 मध्ये पर्व पहिला 15 वर्षानंतर हेदवलीचा महाराजा पर्व पहिल्यामध्ये जर 15 वर्षानंतर हे आयोजन केलं गेलं आणि या पहिल्या आयोजनामध्ये सन्माननीय मोनिकाताई पानवे मॅडम इथे उपस्थित झाले. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती मी विनंती करेन की जयजी फर्डे सर आपण आपल्या या मुख्य मंचावरती असलेल्या मॅडम मोनिकाताई पानवे मॅडम जिजाऊ संस्थेचे सर्व अतिशय सुंदर दर्जाची कामगिरी आपल्याला विभागाला लाभली. नुकतंच आपण जर पाहिलं तर छोट्या मुलांचं स्कूल सुद्धा आपण ओपन केलेलं आहे त्यांच्याच माध्यमातून. तर पानवे मॅडमचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. खूप धन्यवाद मॅडम. आपण या आपल्या विभागाला आणि आपल्या जिल्ह्याला सन्मानित करण्यासाठी एक अतिशय पावन भूमीला आपण इथे उपस्थित झाल्यात या चषकावरती. तुमचं गोड कौतुक आहे. धन्यवाद मॅडम. आपण असा सहकार्य करत राहा. तुमचं गोड कौतुक आहे. त्यानंतर त्यांच्या संस्थेमध्ये अतिशय सुंदरपणे एक प्रेमाने काम करणारे सन्मानित एक व्यक्ती किशोरजी दसाडे साहेब त्यांच्या व्हिडिओ उपस्थित आहे. त्यांचाही मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करायचा. तर मी मयूरजी जाधव सरांना विनंती करेन की आपण ह्या दसाडे साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. संस्थेमध्ये अतिशय जीव लावून काम करणारी व्यक्ती म्हणजे किशोरजी दसाडे साहेब. अनेक वेळा त्यांचा जर आपण कामगिरी पाहिली या संस्थेमध्ये जिजाऊ शैक्षणिक संस्था या संस्थेमध्ये आपण सुंदर अशी कामगिरी त्यांची पाहते. त्यांचं आपण या मुख्य मंचावरती यथोचित मान सन्मान एक माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान करत आहोत. थँक्यू मॅडम. आपण या नगरीमध्ये आलात या चषकामध्ये आलात. तुमचं गोड कौतुक आहे. मॅचला पुन्हा एकदा करायची सुरुवात. थँक्यू. थँक्यू सो मच. प्रश्न म्हणजे पोकळा सर. टोटल धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या सुजाता काय जिप्टे साहेब महाराष्ट्र पोलीस इथे उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करेल आपला लेडीज आहेत मॅडम आपला सत्कार केला जाईल. तर आपण या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत की मी गुणेशला विनंती करेल की गुणवंत जवरे साहेबांना विनंती करेल की मॅडमांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. आपल्या केशर मॅनेजर मॅडम यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करायचा आहे. खूप धन्यवाद मॅडम. आपण या पानवे मॅडमच्या सोबतील आपल्याला एक पाठीरखा म्हणून इथे उपस्थित झालं. तुमचे गोड कौतुक आहे. धन्यवाद मॅडम. आपण या विभागाला आपल्या पायगुणी दिलेत. तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवरती अजित लापटे सरांना. थँक्यू.
सन्माननीय नवज्योतजी भोईर साहेब आपण सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपलाही मान सन्मान या मुख्य मंचावरती केला जातो तो आपण स्वीकारायचा आहे. तर मी जयेश बर्डे यांना विनंती करेल की चला आपण साहेबांचा इथे मान सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. खूप खूप चांगल्या व्यक्ती, खूप खूप गोड व्यक्ती या आपल्या विभागाला लाभलेल्या पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसामध्ये आपल्याला एक चांगले गुणवंत अशी प्रमुख पाहुण्यांची मांडली या हेदवली महाराजा जिस्कामध्ये पाहायला मिळाल्या. गोड कौतुक, खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण वेळात वेळ काढून या मुख्य मंचावरती आला, या जिस्कामध्ये आलात, तुमचं गोड कौतुक आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. मॅचकडे आपण बोलूया. बॉलिंग मार्कवरती नितीन परडे यांच्या वतीनं गोलंदाजी केली जाते. टोटल 22 धावा प्लेसमेंट केले, दिशा दिले. अगदी सेफ झोनला बॉल दाखल झालाय, खुल्या क्षेत्रामध्ये आढळला. दुसरीचा प्रयत्न झालाय, 2 धावा अर्जित होतील. 2 धाबेने धाव फलकाला थोडा आकार मिळतो. टोटल 2 धाबेने धावसंख्या फ्लाय केली जाईल. 24 धाबा धाव फलकावर बॅटिंग करत असताना 24 धाबा ऍड झाले धाव फलकावर बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. 1771 ग्रुपचे खेळाडू पडवळपाडा क्रिकेट संघ, त्या संघाच्या विरोधात यजमान क्रिकेट संघ आहे. आज या होम ग्राउंड वरती प्रॅक्टिस जास्त असेल, त्याचा फायदा घ्यायचा आहे. प्लेसमेंट केली आहे, संघ स्ट्रोक सजवला ऑन शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक सिंगल कंप्लीट, एकच सिंगलनं धावफलक पुढे जाते. टोटल धावा अंकित होताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावर 25 धावा. तिसऱ्याच ओव्हरमध्ये एक कमालीची बॅटिंग केली जाते. इथून अगदी पाहिलं तर स्वतःला बनवावं लागेल. अतिशय आमच्या लाडके पाहुण्यांचं ते शुभ आगमन झालंय. त्यांचं शुभ सन्मान देखील आमच्या आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलं. पुन्हा एकदा लाडकी पाहुण्यांचं माझ्या शब्द सुमनानं सहर्ष मी स्वागत करतो. मोनिका ताई पालवे मॅडम अगदी खास आज सदिच्छा भेट दिले या टुर्नामेंटसाठी. आज AW करांची मॅच पाहण्यासाठी त्यांनी वेळात वेळ काढून इथपर्यंत येणं केलं. थँक्यू सो मच मॅडम. आपला अमूल्य वेळ आपण खर्च केला आणि इथपर्यंत येणं केलं. थँक्यू सो मच. मॅचकडे जरा जी मॅचची दिशा आहे आता थोडी फलटली, कारण टोटल आता धावफलक सेट झालं 29. 2 ओव्हर संपल्यात. 4 चेंडू देखील फेकलेत. अजूनही 2 बॉल्स फेकायचे आहेत त्याच्या नगरीमध्ये, क्रीडा नगरीमध्ये. मोनिका ताई पालवे मॅडमनं खऱ्या अर्थाने संगीत सदिच्छा भेट दिली आणि या स्पर्धेमधनं त्याचा रजा घेत आहेत. धन्यवाद मॅडम. आपला अमूल्य वेळ तेवढ्यापर्यंत येणं केलं, सदिच्छा भेट दिली आमच्या आयोजकांकरिता. आमची मिस स्ट्रोक आहे, कदाचित का सीमारेषेच्या बाहेर पाहावं लागेल. सीमारेषेच्या बाहेर बिग 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 उत्तुंग असा प्रहार. मिळतील 6चा एल्गार षटकार. सचिनजी राऊत सरांचं इथे शुभागमन झालं. ज्या खेळपट्टीवर स्टंप आहेत, स्टंपच्या जोड्या आहेत, त्यांच्या सचिनजी सरांच्या वतीनं इथे दानशूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून दिले गेले, त्यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. थँक्यू सो मच सर. आपण मॅचचा आनंद लुटायचा आहे. चेसवरती विराजमान व्हा, आपली जागा निश्चित करा आणि मॅचचा आनंद लुटायचा आहे. टोटल 35 धावा धाव फलकावर. मैदानाच्या आतमध्ये वादळ घोंगावत आहे. बॅटिंग करत असताना चंदू पडवळ याने कमालीची बॅटिंग केले. 8 चेंडू 26 धावेवर खेळताना जबरदस्त बॅटिंग. पस्तीस धावा धाव फलकावर. शेवटचाच बॉल, फिल्डर लेनचा बॉल ऑन फायर झाले. बॅटर चेंडूच्या बॅट मध्ये सलगचा दुसरा पलटवार. वारस चेंडूला फेकून दिलाय. स्ट्रेट हिट, अगदी उडवला रॉकेट फटका, सीमारेषेच्या बाहेर टोकलाय. हा एवन क्वालिटीचा ब्रँडेड 6 षटकार. टोटल 3 षटकार कंप्लीट आणि टोटल धावा धाव फलकावर बनल्यात 41 धावा. आता 2 षटक उरलेत. टोटल 41 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अगदी चांगली मॅच पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटचं दृश्य पाहायला मिळते. अगदी ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहतोय पुन्हा प्रति 6 दिवसाच्या आजच्या दिवसामध्ये आपण 4था दिवस पाहायला भेटतो आणि तब्बल 6 दिवसाचं हे अगदी चांगलं आयोजन पाहायला मिळतंय हेदवलीकरांच्या माध्यमातून. टोटल 41 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 41 धावा. ओव्हर क्रमांक 3 खल्लास झाल्यात. 2 अजूनही फेकायचे आहेत. 41 धावा धाव फलकावर झाल्यात. अजून 2 ओव्हर्स फेकायचे आहेत. कमालीची बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. वादळ घोंगावले. 2 बॅटर कमालीची बॅटिंग करतायत.
3 षटकं कंप्लीट झाले. 3 षटकाच्या अखेरीस 3 षटकाचा इथे अंत झालाय. 3 षटकाच्या अखेरीस टोटल 41 धावा धावफलकावर लागले गेल्यात आणि इथून अगदी मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर स्वतःला बनवावं लागेल. अजूनही स्वतःला बनवलं तर येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये 7 ते 8 धावा झाल्या तर नक्कीच मॅच बनवू शकते. अजूनही या मॅच मध्ये चौथ्या स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज अक्षय तो अर्ज अक्षयला स्वतःला सिद्ध करावं लागेल. खरं आता हेच उदाहरण असतं जेव्हा सर्व काही संपून जात असतं तेव्हा हीच ती वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. आणि सध्या तरी 18 चेंडूमध्ये 41 धावा बनल्या गेल्या आहेत आणि 12 चेंडू आहेत तिथून कमबॅक करावा लागेल. स्वतःला सिद्ध करण्याचा अति उत्तम मार्ग इथे सापडलाय. परंतु या मार्गावरती सापडताना वाटा खुला करावा लागतील. पहिलाच बॉल गेम स्टार्ट. चौथा स्पेल चालू झाले. पहिलाच बॉल गुड स्पॉट वरती चेंडू आढळलाय. स्लाइस करायचा होता. थोडी पिचिंग पाहायला मिळाली आणि सध्या तरी या वाईड साठी टीव्ही अंपायर कडे आमचे पंच वळताय. चॅलेंज केलंय टेनिस क्रिकेटला. सध्या तरी वाईड साठी आमचं थर्ड अंपायर टेक्निकल टीम इथे आपल्या सेवेत सज्ज आहे. प्रत्येक टीमसाठी एकच रिव्ह्यू असणार आहे. त्याच्यानंतर अजूनही एखादा रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. असं तरी पंचांचा सॉफ्ट सिग्नल. डॉट बॉल. टोटल धावा 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बॅट मधनं धावा येतात. चौथा स्पेल चालू झाला. चौथ्या स्पेल मध्ये बॅटिंग करत असताना विनायक त्याच्या बॅट मध्ये धावा येणं गरजेचं आहे. पिचिंग पाहायला मिळाले. 1 4 दी ओव्हर. आर यू स्ट्रीट ऑर्निंग इज द बॉलर. बॉलरला महत्वाचा संदेश आलाय. 1 बाउन्स ऑन दी ओव्हर दी फोरर. टोटल 41 धावा धावफलकावर ज्यावेळी चेंडू सेफ झोनला विकेट गवरच्या हातामध्ये विसावेल तेव्हा रन्स येणार नाहीये. ती टीम्सला एकच रिव्ह्यू असणार आहे. रिव्ह्यू जर सक्सेस झाला तर रिव्ह्यू दिला अपील झाले आणि अपील आता झाले सक्सेस. पंचांचं बोट वळतंय आबाळाकडे आणि महत्वाचा विकेट मिळतोय. इथे हेदवली कराना फलंदाज बाद. व्हॉलेंटियर प्लीज आपण लाईनमॅन आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. सध्या तरी या कडक उन्हामध्ये ही मॅच पाहायला मिळते. डिसेंबरचा हा महिना आजची तारीख आपल्याला पाहायला मिळते 12. आणि क्रिकेटसाठी जे अत्यावश्यक वातावरण असतं ना ते डिसेंबर नोव्हेंबर आणि जानेवारीचे असते आणि त्याच हंगामामध्ये अनेक मॅचेस आपण पाहत असतो. त्याचबरोबर हा महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. हेदवलीकरांची मेहनत आज 15 वर्षानंतर हे स्वप्न पूर्ण झालं. वाटत असतं की टुर्नामेंट कुठेतरी भरवाव्या. त्याच्यानंतर प्रत्येक टीमसाठी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी या लढती पाहायला मिळत आहेत. ॲडव्होकेट रवींद्रजी फडणवीसरांच्या वतीने उपसरपंच डोळकाम प्रति विकेटसाठी 100 रुपयाचा प्राइज झालाय. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 विकेटसाठी ही महत्वाचा संदेश हेदवलीकरांसाठी आहे. 1000 रुपयाचा प्राइज लावला जाते. ओ माय गुडनेस. हायवा झेल साठी देखील आयोजकांच्या वतीनं 200 रुपयाचा प्राइज आहे. हा प्रेक्षकांकरिता महत्वाचा संदेश. या बॉल्सवर झालाय वार. मिळतील 4 चौकार. टोटल 4 धाब्याने धावफलक पुढे जात आहे. टोटल धावा धावफलकावर अर्जित होताना पाहायला मिळतील 45 धावा. या गोलंदाजाने कमाल केले. स्वतःला बनवलं. ज्या पद्धतीने चौथ्या स्पेल मध्ये पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवर जसा अक्षय आला त्याने स्वतःला सिद्ध केलंय. धाब्यांच्या वाटा बंद झाल्यात. या ओव्हर्स मध्ये गतिरोधक स्पीड ब्रेकर दाबले जात आहेत. टोटल धावा धावफलकावर 45 धावा धावफलकावर ऍड झाल्यात. हायवा झेलसाठी प्रेक्षकांकरिता हा महत्वाचा संदेश. हायवा झेलसाठी 200 रुपयाचा प्राइज ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून अनाउन्समेंट झाले. मिस्टर कॅच बनले. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाखल झालाय. तिसरीचा प्रयत्न आहे आणि सध्या तरी आता 4 आहेत चौकार. 4 धाब्याने धावफलक पुढे जात आहे. टोटल धावा धावफलकावर पाहायला मिळतील. अर्जित होत असताना 49 धावा धावफलकावर बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. सध्या तरी कडाक्याचा स्ट्रोक येतोय. मैदानाच्या आतमध्ये आग लागत चाललोय. या कडक उन्हामध्ये बॅटिंग केली जाते तडाक्याची आणि पूर्णपणे समोरच्या संघाला दिले जात आहेत उत्तर प्रत्युत्तर.
टोटल धावा फुलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन अँगलनं ही स्पर्धा कव्हर केली जाते. दोन कॅमेरामॅन आमचे सध्या तरी आपली उपस्थिती नोंदवत आहेत. त्यांच्या माध्यमातून सुवर्ण स्पर्धा रेखाटली जाते. ओहो, हाफ ट्रॅकर होता, खेळायचं होतं. सन्माननीय विशालदादा पडवल इथे उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. ज्या चमचमणाऱ्या ट्रॉफिया आपल्या समोर ज्या आपण पाहत आहोत त्या ट्रॉफींचा जो आपल्याला मानकरी ठरलेला आहे विशालदादा पडवल 77-71 ग्रुपचे सर्व अध्यक्ष साहेब 77-71 ग्रुपचे विशालदादा पडवल साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं आगमन आपण या मुख्य मंचावरती होताना पाहायला मिळतं. सध्याच्याकडे जर पाहिलं तर एक अतिशय प्रेमळ व्यक्ती आणि एक दानशूर व्यक्ती आणि या पडवळ पाडा गावामध्ये जन्माला आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असे कार्य घडले जात आहेत. त्या कार्याचं एक सुखरूप आज पुन्हा एकदा आपल्याला या चषकाला लाभलेलं पाहायला मिळालं. सन्माननीय विशालदादा पडवल यांचं शुभ आगमन या चषकामध्ये होताना थँक्यू सहर्ष स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे की साहेब आपण मुख्य मंचावरती असं नसताना खूप चांगली गोड व्यक्ती आज या विभागाला लावते आणि या विभागाचं अतिशय असलेलं प्रेम आणि त्या प्रेमावरती स्वार होऊन आज विशालदादा पडवळ साहेबांचा यथोचितमान सन्मान आपल्या या चषकावरती केला जाईल. कारण सध्याकडे अतिशय प्रेमळ व्यक्ती सन्मानित त्यांच्या समवेत धनाजी गायकर साहेब इथे उपस्थित होतील. त्यांचे गोडगोड कवितेनंतर बाळासाहेब घोरत साहेब इथे उपस्थित होते. त्यांचे गोडगोड कविते चला विशालदादा पडवळ साहेब चला आपण मुख्य मंचावरती असं नसतं बा खूप एक गोड व्यक्ती आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी आज इथे अतिशय सुंदर कामगिरी करताना पाहायला मिळते. विशालदादा पडवळ यांच्या माध्यमातून जे आपण टमटम ट्रॉफ्या पाहतात ते पूर्णपणे चषकाला मिळाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या चषकामध्ये. थँक्यू. टोटल धावा फलकावर 49 झाल्यात. पहिला वाईट बॉल टोटल 49. पहिलाच बॉल वाईट फेकला दिशाहीन चेंडू. टोटल धावा फलकावर 49 धावा 50 धावा पाहायला मिळत आहेत. अगदी पडवळ पाडा टीम खेळताना पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना विशाजी पडवळ साहेबांचं इथे शुभ आगमन झालं. अगदी 77 ग्रुपचे सर्वे दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस आता आमचे पडवळ साहेब त्यांचं इथे शुभागमन झालं. इट इज द वाईट बॉल ज्या पद्धतीनं अगदी धाव फलक पुढे होते. टोटल धावा अंकित होताना पाहायला मिळत आहेत 51 धावा. प्रत्येकी टीमचं आपण पाहत असतो स्वप्न इथे पूर्ण होणाऱ्याच्या स्पर्धेमध्ये 51 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगले व्यक्तिमत्व ज्यांचं नाव सध्या तरी आज शहापूर तालुक्या नव्हे तर या ठाणे जिल्ह्यामध्ये देखील फेमस आहे. अर्थातच विशाजी सर इथे पोहोचले त्यांचं इथे शुभ आगमन झालं. या चेंडूवर काय घडलंय आणि कदाचित आता विकेट फलंदाज बाद. टोटल धाव फलकावर अडकला जात आहेत. इथून गतिरोधक लावावा लागेल. 5वा स्पेल चालू आहे. पडवळ पाडा क्रिकेट संघाविरुद्ध हेदवली करांची ही मेहनत पाहायला मिळते. आज दोन्ही टीम मध्ये घमासन युद्ध रंगलं जातं. बॅटलकडे आपण लक्ष देतो. इंटरेस्टिंग बॅटल चालू आहे ज्यामध्ये ह्या अगदी चांगल्या लढती पाहायला मिळत आहेत. टोटल 51 धावा धाव फलकावर बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर 4 विकेटचं लॉस झालंय. 5व्या स्पेल चालू आहे. 5व्या पहिल्या स्पेलवरती हा महत्वाचा विकेट टिपला गेलाय. नवीन बॅटर दाखल झाला. इन ॲट ॲक्शन 6व्या क्रमांकावरती हा फलंदाज दाखल झालाय. तुषार नवीन बॅटर दाखल झालाय. आपल्या गावाची मॅच आहे त्या अनुषंगाने वेळात वेळ काढून इथे विशालजी पडवळ साहेबांना सभेच्या भेट दिल्याबद्दल आमची कमिटी आमची ऑर्गनाइज कमिटी आपले आभार आहे. हो बॅटर पॅड मध्ये बॉल खेळून काढला सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट बॉर्डलाईनच्या बाहेर मिळतल्या स्लॉक हिट सीमारेषेच्या बाहेर. इम्पॉर्वेजिंग 6 षटकार. टोटल 6 धावा मिळतल्या बॉसवर. 6 धावेने धाव फलक पुढे जाते. टोटल धावा अंकित होताना पाहायला मिळतील 57 धावा धाव फलकावर. कमालीची बॅटिंग ते अगदी या मॅच मध्ये थोडं कमबॅक केलं होतं परंतु त्याच्यानंतरही उत्तर दिलं जात आहे. हा तर मॅच आहे. धाव पुस्तकावर अतिशय चांगल्या पद्धतीने धावा रेखाटल्या जात आहेत. धावा येत आहेत किती अजून येतील ते पाहायचं आहे. टोटल 57 4 गडी बाद झालेत आणि अगदी 5 स्पेल चालू आहे. टोटल 57 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 57 धावा धाव फलकावर 5व्या स्पेल चालू आहे. 5व्या स्पेल मध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी केली जाते. हो खेळायचं होतं परंतु शक्य झालं नाही. गुड स्पॉट वरती हा बॉल जास्त पिचिंग पाहायला मिळाली आणि आता सध्या तरी डॉट बॉल भेटतोय हेदवलीकरांना.
टोटल धावफलक 57 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 43 पाचवं षटक चालू आहे. पुन्हा एकदा बॅटर पॅड मध्ये बॅटच्या रेषेत सेट हिट रॉकेट उडवलाय. स्टेट एअरबॉर्न रनच्या बाहेर मिळतील आणखी 6 स्ट्राईक हिट बॉल्सवर षटकार. जबरदस्त आक्रमण केलं जाते. कमालीची बॅटिंग लेट आला परंतु थेट बॅटिंग करतोय. ज्या पद्धतीने दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समोरच्या संघाला पूर्णपणे अगदी पाहिलं तर जखडून ठेवलंय. हा साखर दंड रचला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पडव्या टीमच्या बाजूने टोटल धावफलक सेट झालाय. 63 धावा धावफलकावर बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करत असताना इथे थोडंफार नुकसान केलं या ओव्हर्समध्ये. थोडाफार मार खाल्लाय. सलगचा तिसरा बार करायचा होता, शक्य झालं नाहीये. आणि सध्या तरी आता बॅटचा फ्लो ओपन झाला होता परंतु बॅटच्या मधोमध भागाला हा बॉल लागला. एकच सिंगलला धावफलक पुढे जाते. टोटल धावा अंकित होताना पाहायला मिळतील 64 धावा धावफलकावर. आणि आता 5व्या स्पेल मधील शेवटचाच बॉल फेकायचा आहे. पहिली पारी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिली पारी कंप्लीट होण्यासाठी फक्त आता एकाच बॉलची आवश्यकता आहे. टोटल 64 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रति ओव्हरसाठी फक्त 5 मिनिटाचा वेळ दिला गेलाय. जागा बनवली, बॅक फुटले गेले. त्याच्यानंतर ही चेंडूला फेस केलंय. सरळ हातामध्ये विसावला बॉल. फलंदाजाचा बाद झालाय. विकेट. पहिली पारी झाली कंप्लीट. 64 धावा आणि विजयासाठी येणाऱ्या डावामध्ये बनवायचे आहेत 65 धावा. 30 बॉल्स असतील 5 ओव्हरचे मॅचेस आहेत आणि 5 ओव्हर्स मध्ये आता 65 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. त्याच्यानंतर ज्या चमचमत्या ट्रॉफी आहेत ज्या चमचमत्या ट्रॉफ्या ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. अर्थातच या शहापूर तालुक्यातील नव्हे तर ठाणे जिल्ह्यामधील एक नामांकित नाव अर्थातच विशालजी पडवे साहेबांच्या वतीनं या चमचमत्या ट्रॉफ्या लाभल्या गेल्या आहेत. 1771 ग्रुप अध्यक्ष आहेत सर्व. त्याच्यानंतर त्यांच्या सोबतीला प्रमोद गायकर साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. अतिशय दानशूर व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी, डायनामाइक आजच्या स्पर्धेसाठी मान्यवर पोहोचलेत. अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहेत. त्यांचं अगदी शुभ सन्मान करणं आमच्या आयोगाचं काम असतं. आणि प्रथमतः मी विनंती करतो, इन्व्हायटेड करतो, आमंत्रित करतो की विशालजी पडवे साहेब आपण प्रथमतः इथे शुभ सन्मान केला जाईल. गणेश लोखंडे सरांच्या वतीनं छोटासा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. महाराष्ट्राचे ब्रह्मवस्त्र आणि त्याच्या सोबतीला सुंदर प्रेमाचं प्रतीक फुल पुष्पगुच्छ देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे. धन्यवाद सर. त्याच्यानंतर त्यांच्या सोबतीला अर्थात प्रमोद गायकर साहेब आपण देखील आपल्याला इथे यथोचित शुभ सन्मान केला जाईल. विनंती करतोय लोखंडे सरांनी की आपण साहेबांना सन्मानित करायचं आहे. डॅशिंग पर्सनॅलिटी वन मॅन शो अर्थात प्रमोद गायकर साहेब पर्सनॅलिटी पहा कशी अगदी तरबेज पाहायला मिळते. डायनामाइक व्यक्तिमत्व त्याचा इथे छोटासा शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच सर. आमच्या टुर्नामेंटला आपण सदिच्छा वेळात वेळ काढून भेट दिल्याबद्दल आमची ऑर्गनाइज कमिटी पुन्हा एकदा आपल्याला आभारी आहे. त्याच्यानंतर इथे मी थोडा ब्रेक घेतोय. पुन्हा एकदा जोडला जाईल घोड आवाज. या डोका विभागाला हवा असा आवाज वाटत असतो. तो आवाज अर्थात आमचे साथी समालोचक परशुरामजी फुकळा सर. थँक्यू अभिजित आपटे सर. आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025 पर्व पहिला. आणि या पर्व पहिल्यामध्ये अतिशय सुंदर एक गोड व्यक्ती युवा उद्योजक सन्माननीय विशालदादा पडवळ साहेब इथे उपस्थित झालेत. तुमचं गोड गोड कौतुक आहे. या साहेबांचं कौतुक कशा प्रकारे करावं, कारण ह्या व्यक्तीचं जर पाहिलं तर काम कार्य या आपल्या योगा अतिशय सुंदर लाभलेलं पाहायला मिळतं. त्यांचं गोड गोड कौतुक आहे. साहेबांचा असाच आशीर्वाद प्रतिनिधी आपल्या विभागामध्ये लाभलो हीच मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करेन. विशालदादा पडवळ 77-71 ग्रुपचे सर्व संघ मालक आणि या ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय विशालदादा पडवळ
साहेब यांचं शुभ आगमन आपल्या मुख्यमंत्र्यावरती झालं. या व्यक्तीबद्दल बोलायला गेलं तर अतिशय सुंदर एक प्रेमाची व्यक्ती आहे, दानशूर व्यक्ती आहे. अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं कोणतं ना कोणतं योगदान हे लागतच असतं आणि आज पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेसाठी या चमचमाच्या ट्रॉफी आपण पाहतात त्यांच्या माध्यमातून ते दिले गेले. मागच्या पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं होतं ज्या आपल्याच विभागातले एक अतिशय क्रिकेटवरती प्रेम असलेला क्रिकेटर दिनेश या आपल्या जांभूळवाडीची गावचे खेळाडू होता. त्याचं दिनेशजी सोगीर यांचं पावसामध्ये एक संकट त्याच्यावरती निर्माण झालं आणि त्यांना या बापानं जो बापानं त्यांना विहिरी घेतला त्यांना सुद्धा एक अतिशय प्रेमाची मदत या व्यक्तीने केली होती. गोड गोड कौतुक आहे या व्यक्तीचं. जवळजवळ त्यांच्या माध्यमातून त्यांच्या परिवारासाठी 51,000 रुपयाचं प्राईज त्यांच्या माध्यमातून मदत केली होती त्या परिवाराला. विशालदादा पडवळ सरांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. पडवळ दादा तुमचं खूप मोलाचं सहकार्य आहे. आपल्या या विभागाला अतिशय सुंदर व्यक्ती लाभलेली पाहायला मिळते आहे. तुमचं गोड गोड कौतुक. डोकलाम विभाग ओपन टीमचे विनर जर पाहिलं तर विशालदादा पडवलच आहेत हे सुद्धा याच्यामध्ये शंकाच नाही. कारण अनेक वेळा आपण बाहेर जेव्हा आपली ओपनची टीम जाते ना त्यांना जेव्हा आपल्याला प्रोत्साहित करत असतात त्यांना विनर करत असतात त्यांची जी एंट्री फी असतील कोणतेही जो खर्च असतो तो पडवलदादांच्या माध्यमातून दिला जातो. खूप खूप धन्यवाद पडवलदादा. आज आपल्या या विभागाला खूप खूप चांगली गोड गोड व्यक्ती लाभलेली आहे आणि त्यांच्या गावाची टीम आणि त्यांची स्वतःची टीम आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर पुढची टीम चला आपण प्रतीकदादा चौधरी यांची टीम असणार आहे खराडे टीम. त्यानंतर त्यांच्या समाजात वेगवेगळी टीम आपल्याला पाहायला मिळेल. अंजनी माता दिनार हरीशदादा कुलकर्णी यांची टीम. हरीशदादा कुलकर्णी सर आपण उपस्थित झाला असेल तर लगेच आपण मुख्यमंचावरती असं नसतं बा. त्यानंतर प्रतीकदादा चौधरी चला आपण सुद्धा मुख्यमंचावरती असं नसतं व्हायचं आहे. तर टॉपचा कार्यक्रम केला जातो अंजनी माता दिनार वर्सेस खराडे टीम या दोन्ही संघांमध्ये. तर मी विशालदादा पडवळ दादांना विनंती करेल की आपण मुख्यमंचावरती टॉस्को बॉक्समध्ये जाऊन प्रमोद दादा चला आपण सुद्धा जायचं. प्रमोद दादा आणि विशाल दादा दोघांनी आपण या टॉस्को बॉक्समध्ये जाऊन आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या युवा उद्योजक आपल्याला विभागाला आजच्या दिवसामध्ये या आपल्या चषकामध्ये लाभलेत त्यांचं गोडगोड आपण कौतुक करूया. तर पहिली इनिंग समाप्त झाली आहे. दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. पंचाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर लगेचच मॅचला करायची सुरुवात. सध्याच्याकडे आज धावसंख्या डबल करून एकूण टोटल जोडलेलं पाहायला मिळतं 64 धावा आणि 65 धावा खऱ्याच्यात 5 ओव्हरमध्ये. तर स्ट्राईकवरती ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने आपण पाहू शकाल नितीन तर एका बाजूने नितीन बर्डे आणि नितीन चौधरी. नितीन चौधरीने मात्र कव्हरच्या डोक्यावरनं डीप पॉईंटवरती डीप एक्स्ट्रा चेंडू निघून जाताना पाहायला डीप कव्हरमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि याच चेंडूवरती मिळतील पहिल्या चेंडूवरती नितीन चौधरीच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला आहे. चांगली सुरुवात सध्याच्याकडे आपण पाहतो नितीन चौधरीच्या बॅटमधनं पाहिलं. सध्याच्याकडे जर नितीन चौधरीकडे पाहिले ना तर बनाची वाडी चषकामध्ये ज्या फलंदाजाने काय फलंदाजी केली होती लाजवाब फलंदाजी केली. जवळजवळ त्याच्या बॅटमधनं 9 ते 10 षटकार पाहायला मिळाले होते आणि आपल्या संघाची धावसंख्या त्यांनी खूप मोठी नोंदवली होती. तर खराडे संघाने प्रथम टॉस जिंकलाय आणि डिसिजन फील्ड करण्याचा निर्णय घेतला. प्रमोददादा विशाल दादा आपण मुख्यमंचावरती असं नसतं ना. तर जाऊया पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कर गोलंदाज सध्याच्याकडे पाहायला गेलं तर आज फडबॉल इथे अपील केली जाते. अपीलमध्ये विश्वास कमी जाणवताना पाहायला मिळाला. इथे डॉट चेंडू पाहायला नक्कीच मिळेल. इथे कोणत्याही प्रकारची नाही. सुंदर गोलंदाजी सध्या छगडीला जर पाहिलं अजय पडवलच्या माध्यमातून पाहायला मिळते. ही मॅच चांगली रंगली याच्यामध्ये शंकाच नाही. कारण 64 धावा बनवल्या 77 एकाहत्तर ग्रुप पडवळपाडा टीमनं आणि 65 धावा बनवल्या आयकॉन 11 हिडवली या टीमला. तर पाहायचं आहे पहिली ओव्हर सुरू होत आहे. अजय पडवळ फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्शन नाही. शिरोवरती आले चेंडू अडवला फेकी झाला तोपर्यंत बालू एक सिंगलच मिळेल आणि एका सिंगलवरती समाधान मानावं लागतं. या एक धावीने फलक्यावरती धावसंख्या जोडलेली पाहायला मिळते. सध्याच्याकडे फक्त 5 धावा. सुंदर कामगिरी सुंदर गोलंदाजी सध्याच्याकडे जर पाहिलं तर पहिली ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो चांगली कामगिरी केली जाते पडवळपाडा संघाच्या माध्यमातून. 77 71 ग्रुप पडवळपाडा टीम.
चला लवकरात लवकर आपण फील्ड सजवून घ्या. पहिली ओव्हर चालू आहे प्रगती पथावर. पॉवर प्लेची ओव्हर P1 वर मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचे सामने खेळवले जातात. 5 षटकांमध्ये जवळजवळ 64 धावा बनवल्यात 77-71 ग्रुप पडवळपाडा टीमनं. आणि इथून पुढे मात्र आयकॉन 11 हेदवली संघाला बनवायचे तर 65 धावा. तर बघूया आतापर्यंत 5 धावा लागल्या. अजूनही उर्वरित चेंडूमध्ये बनवायचे 7 धावा. फटका चांगला आहे. फटका चांगला तिथे खेळण्याचा का ताकद तितकी सुंदर आहे. 2 शतरक्षक धावतात चेंडूवरती. चेंडू शतरक्षक कव्हर झाला. विजयच्या माध्यमातून चेंडू अडवला गेलाय. आणि बघता बघता जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. आणि 2 धावेने त्या फलक जोडले जातात. त्या फलकावरती सध्याच्या घडीला 7 धावा त्या फलकावरती. 65 धावांचं लक्ष इथून पुढे पार करायचं आहे. मेहनत चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकेल कोण हारेल आणि हेला आपल्याला सांगणार आहे. मॅच चुरशीची रंगील याच्यामध्ये शंका नाही आहे. परंतु नितीन चौधरी आणि नितीन फरडे कशा प्रकारे कामगिरी करते ते मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. फटका बसलाय. हळूहळू जिल्हा बराच वेळ क्षेत्रक्षकाने अंदाज टिपलाय आणि सुंदर झेल सुद्धा घेतलेला पाहायला मिळतो. नितीन फरडेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. आयकॉन हेदवलीचा ओपनिंगची जोडी फोडण्यामध्ये यश येताना पाहायला मिळते अजय पडवळ या गोलंदाजाला. नामदेव दादा हरणे यांचे पुत्र सन्माननीय सागर हरणे मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहायला मिळाला. नामदेवजी हरणे सरांचा जर विचार केला तर ह्या मॅचसाठी या टुर्नामेंटसाठी अतिशय चांगली सुरुवात आणि अतिशय चांगली मेहनत त्यांनी घेतली आहे. आणि आपल्या गावाला 15 वर्षानंतर एकत्र पाहताना खूप आनंद होताना पाहायला मिळतो. सर्व प्रेक्षक वर्गांना, सर्व क्रिकेट रसिकांना आणि सर्व ग्रामस्थांना गाव एकत्र का नसावा तर गावात एकत्र असावा. आणि गावात एकत्र आल्यानंतर हे अतिशय सुंदर नियोजन आणि अतिशय सुंदर आयोजन आपण मैदानाच्या आतमध्ये बघा. हेदवलीकरांच्या माध्यमातून 15 वर्षानंतर हा पर्व पहिला पाहतो आहे. इथे पाहिला चेंडू उडवला. क्षेत्रक्षक सागरच्या फलंदाजीवरनं पाहायला गेलं तर या चेंडूवरती नक्कीच सागरच्या बॅटमधनं मिळतील 4 धावा. आणि 4 धावेने त्या फलक जोडले जाईल. 1 गडी बाद 11 धावा. तर विशाल दादा आणि प्रमोद दादा आपल्या ट्रेजरने थोडेसे रजा घेताना पाहायला मिळतात. खूप खूप धन्यवाद विशाल दादा. आपलं खूप मोलाचं योगदान या आपल्या विभागाला लाभलेलं आहे. तुमच्याच माध्यमातून त्यांच्या समावेत आमच्या डोखांबळे गावातली अतिशय एक प्रेमळ व्यक्ती बालाजी घरत साहेब यांचंही खूप मोलाचं योगदान या शिक्षकाला लाभलेलं आहे. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे आजच्या दिवसामध्ये. कारण अतिशय प्रेमळ व्यक्ती, कोणत्यावरती रागाने न बोलणारी, प्रेमाने अतिशय प्रेमाने बोलणारी व्यक्ती म्हणजे बालाजी घरत यांचंही कौतुक व्हायला. 5 बॉल बॉक्स त्यांच्या माध्यमातून दिले गेले. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. धन्यवाद साहेब. आपलं मोलाचं सहकार्य या चेष्काला लाभलेलं आहे. त्यानंतर प्रमोद दादा आणि विशाल दादा या चेष्कामधला या स्टेजवर थोडीशी रजा घेताना पाहायला मिळतं. त्यांचंही गोड गोड कौतुक आपण पुन्हा एकदा शब्द समजाने करूया. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पहिली ओव्हर समाप्त होताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धावसंख्या फलकावरती 11 लागलेला पाहायला मिळते. अजूनही उर्वरित 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 54 धावा. 54 धावा अजून इथून पुढे बनवायचे आहेत. तर बघूया उर्वरित 4 ओव्हरमध्ये कशा प्रकारे समोर नितीन चौधरी आणि सागर हरणे ही जोडी मैदानाच्या हातमध्ये आपण आयकॉन 11 हेदवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर गोलंदाज बालगड विजय पडवळ इथे सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिली ओव्हर टाकली गेली अजय पडवळनं. त्यानंतर विजय पडवळ आलेत. पॉवर प्लेची P2ची जी दुसरी ओव्हर आपण P2ची ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरमध्ये 3 प्लेयर तटीय सर्कलच्या बाहेर पाहायला मिळते. तेव्हा मात्र कॉम्बिनेशन सुंदर इथे सन्मान देण्याचा प्रयत्न केला नितीन चौधरी या फलंदाजांना. 1 सिंगलच मिळेल. लेग बायच्या रूपामध्ये इथे 1 सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. या 1 धावेने धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या सध्याच्या घडीला 1 गडी बाद 12 धावा फलकावरती. उरलेले 23 चेंडू शिल्लक असतील आणि 23 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 53 धावा. मॅच चांगली रंगली याच्यामध्ये शंकाच नाही मित्रांनो. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर कोण जिंकेल कोण हारेल आणि वेळ सांगणारा एक नौका संघ आज आपण पाहायला मिळणार आहे. एक नौका संघ आज क्वालिफायर होईल. आतापर्यंत ज्यांनी बक्षीस न मारलेला संघ आज आपण क्वालिफायर पाहायला मिळणार आहे. चांगली मॅच, सुंदर मॅच. मी नियोजन म्हणेल तर अतिशय सुंदर नियोजन. फटका बसलाय. हळूहळू चेंडू आहे. बराच वेळ क्षेत्रक्षक विजय चेंडू खाली त्याच्या आवाजाच्या बाहेर चेंडू आहे की नाही पाहायचा आहे. चेंडू मात्र क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये रिलीज झालाय आणि बघता बघता मात्र चेंडूला स्टॉप केला आणि मात्र दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळेल. हेदवली आयकॉन हेदवली संघाचा सागरला जावं लागतं मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा आपल्या त्या विभागातल्या अतिशय गोडगोड व्यक्ती
मुख्य मंचावरती येताना पाहायला मिळतात सन्माननीय भरतजी भोईर साहेब, त्यांचंही सुद्धा आगमन या मुख्य मंचावरती झालं. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा जोडले गेलेत. त्यानंतर प्रथमेशजी निमसे सर इथे उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत, त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आपल्या या चषकाला आज पुन्हा एकदा भेट देण्यासाठी उपस्थित झालात, तुमचं गोड गोड कौतुक आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला सागर हरणे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल संदीप. तर बघूया संदीप आपल्या संघासाठी कामगिरी चांगली करेल की नाही, पार्टनरशिप आता महत्वाची आहे आयकॉन हिदरली संघासाठी. परंतु 77 71 ग्रुप सुद्धा तितकाच ताकदीचा संघ आमच्या गावासाठी खेळायचं, आमच्या गावाचं नाव मोठं करायचं आहे. या संघाला मात्र दोन्ही संघ इथे मैदानाच्या आतमध्ये भेटले जात आहेत. पण कोण जिंकेल कोण हारेल आणि वेळ आपल्याला सांगणार आहे. विजय पुन्हा तो चेंडू घेऊन जाईल. हे इथे पाहिजे ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न पंचाने तिथे लंबित केला. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर तिथे पंचाने वाईट घोषित केला. एक्स्ट्रा शी डाव जोडली जाईल आणि या एक धावीने तो फलक जोडलं जातं त्या फलकावरती. सध्या जर पाहायला गेलं तर एकूण 13 धावा त्या फलकावरती. 2 गडी बाद 13 धावा. विजय सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते संदीप. पुन्हा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. बॅटचा फटका चांगला आहे. लॉंगाला 17 केला. गॅप रिझन मध्ये चेंडू खेळला तिथं मात्र चेंडू दान 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 आवाज देत निघून चाललाय. बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती मिळतील संदीपच्या बॅटमधनं 4 धावा. दोन गडी बाद धाव घेऊन त्या फलकावरती 17 आजनी उरलेले 21 चेंडू 48 धावांची गरज. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न संदीपने केला परंतु बॅटाने बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहिलं. कमबॅक राहिल्यामुळे गोलंदाज विजय पडवलच्या माध्यमातून या चेंडूवरती कमबॅक राहिला. मागच्या चेंडूवरती चौकार ठोकला. त्यानंतर मात्र विजयने सुद्धा सांगितलं की माझ्याकडे क्षमता आहे, मी सुद्धा एक चेंडू डॉट काढू शकतो आणि ती सिद्ध करून दाखवलं. आपल्या चेंडूला उडवला. आता ताकदीचा वापर आहे. हवाई सप्पर आहे परंतु इथे क्षेत्रक्षेत्राच्या आवाकाच्या बाहेर लॉंगॉनच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होताना पाहायला मिळाला. विजयने मात्र आता इथे चेंडूकडे बघत बसला आणि चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी. फलकावरती 2 गडी बाद 23 धावा फलकावरती जोडलेला पाहायला मिळतील. अजूनही उरलेले 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 चेंडू मध्ये बनवायच्यात 42 धावा. संदीपची बॅट मात्र आता बोलायला लागली आहे. बघूया त्याच्या बॅट मध्ये चौकार आणि षटकार आला. 10 धावा तो स्वतःवरती खेळतोय. पुन्हा एकदा इथे स्टेप होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं परंतु बॅटाने बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. कोणत्याही प्रकारची नाव नाही. जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला पाहायला मिळेल. आता उरलेले शेवटचे अंतिम 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडूमध्ये बनवायच्यात 42 धावा. समीकरण तेवढं सोपं आहे तेवढंच कठीण सुद्धा आहे. स्वतःच्याकडे ओपनिंगची जोडी मात्र फोडण्यामध्ये यश आलं परंतु ओपनिंगचा फलंदाज अजूनही मैदानात आहे. ज्या फलंदाजाकडे नेहमीच पाहायला जातं आक्रमकतेमध्ये एक मोठे पटके खेळण्याची अप्रतिमता असणारा हा फलंदाज नितीनजी चौधरी डोकाम असोसिएशनचे अध्यक्ष आहेत परंतु आज आपल्या गावासाठी खेळण्यासाठी उपस्थित होताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करील की पाहायचं. सध्या 4 चेंडू खेळलाय आणि 5 धावा बनवल्यात. त्यानंतर संदीप 4 चेंडू खेळलाय 10 धावा बनवलेल्या पाहायला मिळतात. दोन चेंडूवरती 2 मोठी पटके पाहायला मिळाले. त्यानंतर 2 चेंडू डॉट सुद्धा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. ही दोन्हीच्या प्रत्येक फलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे. सन्माननीय प्रतिनिधी निमसे सर यांच्या माध्यमातून कोणत्याही फलंदाजाने एक षटकार ठोकला तर 101 रुपयाचं प्राइज आहे. थँक्यू प्रतिनिधी निमसे सर, आपण खूप मोलाचं योगदान आपले पैशांची वितरण रोजच आपण करत असतात या चषकामध्ये. तुमचंही गोड कौतुक आहे. बोलून दादा चला लवकरात लवकर आपली पीड सजवून घ्या. प्लीज विलंब लागू नका. प्रति ओव्हरसाठी 5 मिनिटं दिलेलं आहे. ते 5 मिनिटांमध्ये आपण 1 ओव्हर कंप्लीट करायची आहे. याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं विनंती. दादा प्लीज लवकरात लवकर आपण पीडी सजवून घ्या. विलंब लागू नका मित्रांनो. प्लीज अभ्यास विभागातली ही आपलीच मॅच समजा आणि आपलंच आयोजन समजा, हे महत्वाचं आहे. तर जाऊया पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सध्याच्या घडीला पाहायला गेलं निलेश पडवालच्या बॅटमध्ये पाहिलं तर नितीनने पहिल्या चेंडूवरती ठोकलाय दमदार षटकार. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला नितीन चौधरी या फलंदाजानं आणि फेकून दिला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. या टीमचे जर पूर्णपणे 6 पाहिले तर अख्ख्या
दिवसामध्ये 4 दिवसामध्ये 85 षटकार झालेत आणि चौकार जर पाहायला गेलं तर चौकार 207 झालेले पाहायला मिळत आहेत. तर या 6 धावेने धावसंख्या फलकावरती 2 गडी बाद 29 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 17 आणि 17 चेंडूमध्ये बनवत आहेत 36 धावा. पुन्हा एकदा पंचाने दंडित केलं गोलंदाज निलेशला. इथे वाईटच्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल आणि या 1 धावेने धावसंख्या फलकावरती 30 धावा. पुन्हा एकदा उलटा चेंडू आमच्या कॉमेडीला सलामी करत चेंडू निघून जाईल नितीनच्या बॅट मधून. बॅक टू बॅक जर पाहायला लागले हा दुसरा षटकार येताना पाहायला मिळतो. मी सांगितलं होतं जोपर्यंत नितीन मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत हे संघाला भीती नाहीये. परंतु नितीनची जर विकेट गेली ना तर 77 ग्रुप पडवळपाडा टीम कमबॅक करायला सुद्धा कमी पडणार नाही. तर एक अतिशय क्रिकेटवरती असलेले प्रेम सन्माननीय जगदीशजी चौधरी साहेब इथे उपस्थित होते. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण मानसरे गावात ना क्रिकेटवरती अतिशय प्रेम आपल्या माध्यमातून सुद्धा अनेक क्रिकेट खेळला गेलाय. तर क्रिकेटचा असलेला प्रेम आणि त्या प्रेमापोटी आज आपण इथे पाहायला मिळत आहेत. 36 धावा झाल्यात. तर जगदीशजी चौधरी साहेब इथे आपण मुख्यमंचावरती आला. तुमचा मान सन्मान या मुख्यमंचावरती गणेशभाई लोखंडे यांच्या माध्यमातून केला जातोय तो आपण स्वीकारायचा आहे. एक मायेची आणि हे महाराष्ट्र प्रतीक आणि हे वस्त्र केलं जाते. सन्माननीय आमच्या जगदीशजी चौधरी साहेबांचा एक मायेची उद्गार प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा मान सन्मान या मुख्यमंचावरती करत. त्यानंतर त्यानंतर त्यांच्या समावित एक ड्रायव्हर क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर असलेली कामगिरी नरेशजी चौधरी साहेब आपला मान सन्मान या मुख्यमंचावरती केला जातो तो आपण स्वीकारायचा आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण या चषकामध्ये आलात. अमूल्य वेळ खर्च केला या चषकासाठी तुमचं गोडगोड कौतुक आहे या स्पर्धेच्या वतीनं. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्याकडे. पुन्हा एकदा इथे प्रॉपर कनेक्शन आहे असंच मी म्हणेल. चेंडू मात्र निघून फीटच्या चेंडूवरती प्रॉपर कनेक्शन आणि ताकदीचा वापर हवाई सफर A1 क्वालिटीचा दर्जेदार जवळ या चेंडूवरती 3रा षटकार येतात. लगातार 3 षटकार आणि ॲडव्होकेट माजी सरपंच रवींद्रजी बर्डे साहेब यांच्या माध्यमातून ₹500 हे लागू झाले. सन्माननीय ॲडव्होकेट सरपंच साहेब रवींद्रजी फर्डे साहेब यांच्या माध्यमातून दिनेश नितीनजी चौधरी साहेब आणि पत्ता निमसी यांच्याकडनं सुद्धा प्रति षटकारासाठी 100 म्हणजे एकूण 300 लागू झालेले आहेत. म्हणजे ₹800 सध्या नितीनच्या नावावरती राहिलेत. लाजवाब फटकेबाजी सुंदर फटकेबाजी. इथून वेळेला कमबॅक करायचा असेल ना बडवळपाडा टीमला तर गोलंदाजी ही दर्जाची करावी लागेल. विकेट घ्यावी लागेल. नितीन या फलंदाजी तरच आपण सामन्याच्या दृष्टीने विजयाच्या दृष्टीने वाटचाल करू शकतात. आता उरलेले चेंडू शिल्लक असतील 15 आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 22 धावा. बघूया पुन्हा एकदा नितीन येते स्ट्राईक वरती सज्ज होताना. बॅक टू बॅक 3 षटकार टोकले. 8 चेंडू खेळलाय. जवळजवळ 23 धावा त्याच्या बनल्या गेल्या. 43 धावा त्या फुलकावरती लागल्यात. उरलेले 15 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज आहे. इथे दबाव निर्माण झाल्यानंतर गोलंदाज करेल काय तर नक्कीच हा चेंडू वाईड आलाय. एक्स्ट्राची धावसंख्या आणि या एक्स्ट्राने घालून चौकीने धावसंख्या फुलकावरती जोडलेले पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 44 धावा. 2 गडी बाद 44. अजूनही 15 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 21 धावा. नितीन पुन्हा एकदा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅराने संपर्काला पुन्हा एकदा मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पंचाने वाईट घोषित केला. एक्स्ट्राचा डाव मिळेल आणि धावसंख्या फलकावरती जोडली जाते. फलकावरती 70 नंतर पाहावं लागेल. नक्कीच नितीन साठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतले का वाईट साठी? ओके सर. 45 धावा फलकावरती आणि जिंकण्यासाठी अजून 14 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची गरज आहे.
अमोलजी निमसे सर समालोचक यांच्या माध्यमातून सुद्धा मीटिंगसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात, ती ऑनलाईन वरती जोडलेले पाहायला मिळतात. त्यांचं गोड गोड कौतुक आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण सुद्धा ऑनलाईन वरती जोडलेला पाहायला मिळाला. तुमचं गोड गोड कौतुक आहे या ऑनलाईनच्या माध्यमातून. सर्व प्रेक्षक वर्ग माझ्या या योगेश टेनिस क्रिकेट ऑनलाईन वरती जोडलेले असतील त्यांचंही सहर्ष स्वागत या चेस्काच्या वतीनं. तसेच या ऑफलाईन मधून जर पाहिलं तर मोठ्या गर्दीने मोठ्या संख्येनं आजच्या दिवसाला प्रेक्षक वर्गांची गर्दी पाहायला मिळते, त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. तर जवळजवळ तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळते. नितीनच्या रूपामध्ये रनआउटची विकेट मिळाली. सर्वात खराब विकेट मी म्हणेल ना तर रनआउटची विकेट आहे आणि तिथे नितीनला मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. अक्षय डोले जर पाहिलं तर सध्याच्याकडे आपल्या गावासाठी खेळण्यासाठी आपल्या गावाला मान देण्यासाठी आज ते ठाण्यावरनं रवाना होऊन आपल्या टीमसाठी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. परंतु अजूनही उरलेले 13 चेंडू शिल्लक असतील आणि 20 धावांची गरज आहे. मॅच अजूनही मित्रांनो संपली नाही आहे. मॅच कोण जिंकेल कोण हारेल अजून सांगू शकणार आहे का? सध्याच्याकडे 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज. जी महत्वाची विकेट होती नितीन चौधरी ती मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना बाहेर पाहायला मिळाली, कारण ती जर मैदानाच्या आतमध्ये असती ना तर मी म्हणेल हा सामना सहज जिंकला असता. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये घडेल काय ती आलेली वेळ आपल्याला सांगणार आहे. निलेश फाईनला खेळला क्षेत्रक्षक, तिथे मात्र बनतील प्रेक्षक. चेंडू मात्र फाईनला जातोय निघून. दन दन असा आवाज येत बाउंड्रीच्या बाहेर शांडीच्या बॅटमधनं इथे पाहायला मिळतील 4 धावा. या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर अतिशय महागडी गोलंदाजी निलेशची राहिली. 26 धावा खर्च केल्या त्यांनी या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा मिळाल्या 11 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 12 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा आल्यात. म्हणजे बघा मित्रांनो कॉम्बिनेशन आता जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 16 धावांचा आहे. 12 चेंडू आणि 16 धावा म्हणजे प्रति ओव्हरची सरासरी काढली तर प्रति ओव्हरमध्ये 8 धावा या काढाव्याच लागतील आयकॉन 11 ही टीमला. आजच्या दिवसामध्ये पुन्हा आपल्याला ऍड पाहायला मिळते चेतनजी तुंगार सरांच्या माध्यमातून. विनर टीम जर पाहायला गेलं तर टूर मध्ये तिथे उपस्थित आहे. त्यांच्याकडनं हे दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. रोहनजी परडे सर आणि आयकॉन आणि अशोक फरडे, राहुल फरडे आणि भूषण फरडे आणि शरद चौधरी यांच्याकडनं आपल्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सध्या ते आपल्या टीमसाठी ते येऊ शकले टूरवरती आहेत. जवळजवळ ते अनेक ठिकाणी त्यांची टीम चालू आहे. केरळ असेल, राजस्थान असेल आणि काश्मीर अशा अनेक ठिकाणी त्याची टीम चालू आहे आणि ते म्हणजे आपल्या महाराष्ट्र पार आहेत तरी सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या टीमला आणि आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी ते ऑनलाईन जोडलेले आहेत. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे, गोडगोड कौतुक व्हायला पाहिजे. खूप खूप आपल्या गावासाठी आपण जोडलात, तुमचंही धन्यवाद आहे. तर आता इथून पुढे मॅच रंगलेली पाहायला मिळते. उरलेली शेवटची अंतिम टायमिंग. चला वेळेचं बंधन ठेवा प्लीज. पडवळपाडा टीम आपल्याला वारंवार सूचित केलं जाते. पंच सांगतात की वेळ किती घेता येतं याच्याकडे महत्वाचं आहे आणि त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर अक्षय डोले स्ट्राईकवरती फलंदाज मार्कर होता पाहायला मिळते. तर गोलंदाज सध्याच्याकडे पाहायला मिळतोय अजय. दुसरी वेळ घेऊन येताना पाहायला मिळतो अजय गोचा मात्र पहिला अक्षयचा फटका बसला. तिथे विनायक पडवळ चेंडूवरती गेले परंतु इथे खराब क्षेत्र. मी म्हणेल खराब क्षेत्र. जी अपेक्षा नव्हती ती अपेक्षा आपल्याकडे करू, कारण एक एक गडी हा महत्वाचा आहे. एक एक धाव ही आपल्या संघासाठी महत्वाची आहे. ती धाव सर आपण रोखू शकत नाही ना तर कदाचित आपला संघ सुद्धा आपण रोखू शकतो, आपला विजय सुद्धा आपण रोखू शकत नाही. कारण क्रिकेटमध्ये नेहमी सांगितलं कॅचेस विन द मॅचेस. तर आपण कॅच सोडत असेल तर कदाचित आपल्याला मॅच सुद्धा सोडावी लागते की काय हे मैदानाच्या आतमध्ये चित्र सध्या पाहायला मिळतं. या चित्रावरती तिथे विकेट होती
तिथे जर पाहायला गेलं तर 2 धावा मिळाल्या. म्हणजे बघा मित्रांनो, क्रिकेट असंच आहे, क्रिकेटमध्ये गमती जमती या होतच असतात किंवा दबावामध्ये खेळत असताना आपल्या संघावरती दडपण निर्माण होत असतं, तेच पाहायला मिळतंय सध्या पडवळपाडा संघावरती. या 2 धावा पुन्हा एकदा जर पाहिलं तर फाईनला तिथे क्षेत्रक्षक गल्लीमध्ये जाताना पाहिलं तडम्यांना क्षेत्रक्षक नाशिक पुन्हा एकदा दणदण आवाज देत चाललाय. बाउंड्रीच्या बाहेर अक्षय ढोलेच्या बॅटमधून येतोय चौकार. दहा चेंडू आणि 10 धावांची गरज आणि अक्षय ढोलेसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर अक्षयने ही मॅच काढली तर रमेश ठाकरे यांच्याकडनं त्यांना बॅट दिली जाणार आहे. तर अक्षय ढोले बघा आपल्या संघासाठी कामगिरी करतात की परंतु गोलंदाज कामगिरी करायची आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. फटका चांगला आहे, फटका पाहिला केला क्षेत्रक्षक मी विकेट घेऊन क्षेत्रक्षक आहे तिथे पायानं तरी चेंडू अडवला गेला. चेंडू अडवणं महत्वाचं आहे, चेंडू रोखणं धावा रोखणं महत्वाचं आहे पडवळपाडा संघ. ते मात्र केलं गेलं या क्षेत्रक्षकाने सुंदर कामगिरी लाजवाब कामगिरी या चेंडूवरती सुद्धा मिळतील. 2 धावा आणि 2 धावेने त्या फलक जोडले जाते त्या फलकावरती. सध्या आपण पाहू 57 धावा उरलेले 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये बनवायचे अजूनही 8 धावा. 8 धावांचं डिपेंड करायचं असेल तर गोलंदाजी मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. फाईनला खेळण्याचा प्रयत्न आता खूप कुठेतरी थोडासा खंबॅक होताना पायामध्ये सुस्कारा घेण्याची जागा मिळाली गोलंदाजाला. या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धावा चेंडू डॉट येईल. आता उर्वरित शेवटचे अंतिम 8 चेंडू शिल्लक असतील आणि 8 चेंडूमध्ये बनवायचे अजूनही 8 धावा. प्रत्येक चेंडूवरती एक सिंगल. तर बघूया शांडी आणि अक्षय कशा प्रकारे कामगिरी करते आपल्या संघासाठी, परंतु अजूनही सुद्धा इथे कमबॅक करायचा आहे. लाजवाब लाजवाब देखणी गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी. कारण अशीला माहित आहे मला माझ्या गावासाठी खेळायचंय, माझ्या गावासाठी मला जिंकायचंय, माझ्या गावाचं नाव मला मोठं करायचं आहे, या चषकावरती माझं नाव कोरायचं आहे. याच अनुषंगाने मात्र आजही पडवळपाडा संघ हार मानायला तयार नाही, कारण ही मॅच आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये जेव्हा काय घडेल ते सांगू शकणार, कारण एका चेंडूवरती 6 धावा घेणं सहज सोपं असतं, परंतु एका चेंडूवरती 1 धाव घेणं तितकंच कठीण असतं. फटका बसला हवेमध्ये गेला तिथे विजय क्षेत्रक्षक येतील. चेंडूवर त्यांनी सुंदर झेल टिपलाय आणि कमबॅक करणारी गोलंदाजी सध्या आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून. या चेंडूवरती विकेट आली आणि अक्षय ढोलेला मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. चला प्लीज आपण सहा चेंडू आणि 8 धावांची गरज. आता बघ ही मॅच चांगली रंगली होते मैदानाच्या आतमध्ये. मॅच कशी असावी तर मॅच मैदानाच्या मध्ये अशी असावी, प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच असावी, ते प्रश्नकाचं मनमोहन जिंकणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू. एका बाजूला 77 ग्रुप पडवळपाडा टीम तर एका बाजूला आयकॉन 11 हे दवली टीम. या दोन्ही संघांमध्ये अतिशय काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कोण जिंकेल कोण हारेल अजूनही सांगू शकणार नाही मित्रांनो. शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे फक्त 8 धावा. तर इथून पुढे फलंदाज आपण पाहू शकाल संदीप आणि नॉन स्ट्राईक वरती जर पाहायला गेलं तर फलंदाज विनोद. तर बघूया विनोद आणि या संदीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या संदीपकडे क्षमता आहे मॅच जिंकवण्याची, परंतु ती जिंकवणं तितकंच महत्त्वाचं. तर गोलंदाज आपण पाहू शकाल 77 ग्रुपच्या माध्यमातून शेवटचे अंतिम ओव्हर टाकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळते गोलंदाज भरत. तर बघूया भरत आपल्या संघाच्या दृष्टीने 6 चेंडूवरती 8 धावा डिफेंड केल्या जातील का पाहायचं आहे. 10 आपल्याला जिंकायचं असेल तर मात्र धावा डिफेंड करणं तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु ऐकून येदवली संघ आपल्या होम ग्राउंडवरती आज ही महत्त्वाची मॅच आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी खेळायची आहे. तर कोणाचं नाव गाजलं जाईल कोणाचं नाव गुंजलं जाईल ते मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. आपल्याकर चेंडू जर पाहायला गेला तर ऑफस्टम्पच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे चेंडू जर पाहायला गेला तर पंचाने दंडित केलाय. म्हणजे दोन्ही हात समांतर चेंडू आलाय अवांतर, एक्स्ट्राची धाव जोडली जाते, मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये. अजूनही उर्वरित 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही मित्रांनो, मॅचचं चित्र बदलायला वेळ लागला, कारण पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना सुद्धा सामना इथे बघता बघता फटका चांगला आलाय. 1 बाउन्स
चौकार येतो की काय असं मत. सुंदर फिल्डिंग लाजवाब फिल्डिंग, देखणी फिल्डिंग, कौतुक करावं तेवढं कमी आहे या विजयी या क्षेत्ररक्षकाचं. आणि धावा जर पाहायला गेला तर बघता बघता मिळाल्यात 3 धावा. ओहो, लाजवाब चौकार तर आपल्या संघासाठी वाचवलाय, परंतु एकच धाव आपण वाचवली गेली असंच मी म्हणेल. कारण फिल्डिंग जर पाहिलं लाजवाब फिल्डिंग राहिली अजयचं कौतुक करा, सॉरी विजयचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अतिशय सुंदर फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग. आता उरलेले 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 4 धावा. मॅच संपली नाही मित्रांनो, मॅच अजूनही ऑन आहे, चालू आहे. कोण जिंकेल कोण हारेल अजूनही सांगू शकणार आहे. मॅच सुरसीची रंगेल, काठी की टक्कर होईल याच्यामध्ये शंकाच नाही आहे. पुढची मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला, अंजनी माता भिनार वर्सेस खराडे टीम. तर या 5 चेंडू आणि 4 धावींची गरज आहे. तर बघूया इथे फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये सज्ज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती संदीप. तर बघूया शेवटचे अंतिम 5 चेंडू शिल्लक आहेत, 4 धावींची मॅच आहे. चला टीम मीटिंग प्लीज. पडवळपाडा टीम आपल्याला वारंवार सूचना केली जाते पंचांच्या माध्यमातून, टाइम किती झालाय असं सांगितले जाते, परंतु आपण वेळेचं बंधन ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. ही मॅच जर पाहिलं खूपच लेट झालेली आहे. नक्कीच आपण आयोजक आहात, आयोजकांना आपण सहकार्य करावं. पुलटा चेंडू होता, पुलटा चेंडू ऑन साईडला खेळलाय, तिथं क्षेत्ररक्षक आहेत विजयचं कौतुक करावं जेवढं कमीच आहे. सुंदर फिल्डिंग त्याच्या माध्यमातून केली जाते. आता मात्र पुन्हा एक सिंगलच मिळेल आणि सिंगलवरती रोखलं गेलंय. सध्याच्या घडीला ही मॅच सुरसीची रंगली जाते. आता उरलेले शेवटचे अंतिम 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये अजूनही 3 धावींची गरज आहे. गडी जर पाहिलं तर 4 गडी बाद झालेले पाहिलं तर संदीप आणि विनोद मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज जर पाहायला गेलं तर गोलंदाज सध्याच्या घडीला भरतच्या माध्यमातून गोलंदाजी केली. आपल्या संघासाठी परत यायचं असेल तर मात्र इथून पुढे डॉट चेंडू काढावे लागतील. संदीपची विकेट घेणं तितकंच महत्वाचं आहे आपल्या गावासाठी. पाहायचं आहे कोण जिंकेल कोण हारेल, अजूनही वेळ गेली नाही. तर जिंकण्यासाठी मात्र इथे चांगले संघर्ष केले जात आहेत. बघूया पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल भरत. इथे जर पाहायला गेला तर चेंडू जर पाहायला गेला तर अतिशय खराबच होतं. मला वाटतं जर चेंडू सोडून दिला असता तर कदाचित हा चेंडू वाईट येऊ शकला असता, परंतु इथे जर पाहायला गेला तर पंचाने इथे चेंडू बॅटला हाताळला गेला जिंकलच मिळेल. आणि आता उरलेले चेंडू शिल्लक असतील 3 आणि जिंकण्यासाठी अजूनही 2 धावेची गरज आहे. मॅच संपली नाही मित्रांनो, मॅच सुरक्षितशी रंगले, अतिशय शिकून रंगले. कारण एका चेंडूवरती 2 चौकार षटकार जर मारायचं तर मी म्हणेल सहज ही मॅच जिंकू शकली असती, परंतु ही मॅच अजून दबावामध्ये आहे. स्ट्राईक वरती विनोद आता पाहिला उडवला त्या प्रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे तर त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मात्र निघून चाललाय. दणदण आवाज घेत विजयी फटका आलाय विनोदच्या बॅटमधनं चौकार आणि इथून पुढे मात्र हार पत्करावी लागली. सध्या तर एकातर खूप पडवळपाडा टीम सुद्धा जिंकता हारली आणि हेदवली टीम जर पाहिलं तर हारता जिंकले. लाजवाब खेळ, सुंदर खेळ. तर दोन्ही संघाने हँडशेक करून मैदानाच्या बाहेर जायचं आहे. सध्या तर एकातर खूप टीम आपण खूप चांगला खेळ खेळला, कारण एका संघाला विजय मिळणार होता. कोणीतरी एक संघ विजय होऊ शकल्यास ते त्याच्यामध्ये मात्र बाजी मारली. आयकॉन 11 ही दोन्ही टीम पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली विजेता. त्यानंतर शेवटची अंतिम मॅच आपल्याला आजच्या दिवसातली फर्स्ट राऊंडची पाहायला मिळणार आहे खराडे वर्सेस अंजनी माता भिनार टीम. चला आपण दोन्ही संघ लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा.